करायचं चालू. हो हो. हा. मी माझ्या गुरूंना वंदन करून आजचे वाचन चालू करते. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू हा. गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अध्याय 2 श्लोक क्रमांक 62. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते संगात् संजायते कामक कामात् क्रोधोऽभिजायते. 63. क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. भगवत परायण न झाल्याने तसेच भगवंताचे चिंतन न केल्याने विषयाचे चिंतन होते. कारण जीवाच्या एका बाजूला परमात्मा आहे आणि दुसऱ्या बाजूला संसार आहे. जेव्हा तो परमात्म्याचा आश्रय सोडून देतो तेव्हा तो संसाराचा आश्रय घेऊन संसाराचे चिंतन करतो. म्हणजे देवाची आठवण ठेवत नाही. संसारामध्ये काय कमी जास्त आहे आणि संसार कसा करायला पाहिजे याकडे त्याचे लक्ष असते. अशा प्रकारे चिंतन करता करता त्या विषयामध्ये मनुष्याची आसक्ती राग प्रियता उत्पन्न होते. आसक्ती उत्पन्न झाल्याने त्या विषयाचे मनुष्य सेवन करतो. विषय सेवन मग ते मानसिक असो की शारीरिक असो त्यापासून जे सुख होते त्या सुखामुळे विषयात प्रियता उत्पन्न होते. प्रियता झाल्याने त्या विषयाचे वारंवार चिंतन होऊ लागते. प्रियता म्हणजे तो जो विषय आहे की जो आवश्यक नाहीये परमात्मा प्राप्तीसाठी त्याच विषयाचा तो सतत विचार करतो. आता तो विषयाचे सेवन करो अथवा न करो परंतु विषयामध्ये आसक्ती उत्पन्न होते हा नियम आहे. संजात संजायते कामहा. विषयाविषयी आसक्ती उत्पन्न झाल्यावर त्या विषयांना म्हणजे भोगांना प्राप्त करण्याची कामना निर्माण होते. त्या वस्तू ते भोग मला मिळावेत. आसक्ती बरोबर कामना. कामात क्रोधो भिजायते. कामनेनुसार अनुकूल पदार्थ मिळत राहिल्याने लोभ उत्पन्न होतो. कामना आली कामनेप्रमाणे पदार्थ मिळाले लोभ उत्पन्न होतो. हे जर कागद पेन असेल तर एकाखाली एक लिहून घ्या म्हणजे मग जरा नंतर आपल्याला समजेल आणि रिव्हिजनच्या वेळा सांगता येईल. कामना पूर्तीची शक्यता असताना त्यात एखादा अडथळा करीत असेल तर त्याचे विषयी क्रोध येतो. म्हणजे लोभ झाला. लोभ होताना एखादा अडथळा आला म्हणजे मध्येच कोणीतरी म्हटलं की नाही याला हे बक्षीस मिळायला नको याचा पहिला नंबर नाही आला किंवा हा पदार्थ कोणी म्हटलं की चांगला झालाय आपल्याला छान छान वाटतं कोणीतरी म्हणतं की नाही याच्यात हे पाहिजे होतं. असा जेव्हा विषय येतो तेव्हा त्याचे विषयी आपल्याला क्रोध निर्माण होतो. लोभ बरोबर क्रोध. कामना ही एक अशी वृत्ती आहे की ज्यामध्ये अडथळा झाला असता क्रोध उत्पन्न होतो. कामना कामना मध्ये अडथळा आला तर क्रोध उत्पन्न होतो. लोभ झाला आणि त्याच्यात अडथळा आला तरी पण क्रोध उत्पन्न होतो. वर्ण आश्रम गुण योग्यता इत्यादीच्या अनुषंगाने आपल्याला जो चांगलेपणाचा अभिमान राहतो त्या अभिमानात सुद्धा आपला आदर मान सन्मान इत्यादीची कामना असते. म्हणजे आता वर्ण आश्रम म्हणजे वर्ण म्हणजे आपला धर्म आश्रम गुण आणि योग्यता म्हणजे आपल्यामध्ये काय गुण आहे आपली कोणत्या कामाची योग्यता आहे यांच्या अनुषंगाने आपल्याला जो अभिमान येतो की मी छान करते चांगलं करते तर याबद्दल जो आपल्याला अभिमान असतो आदर मान सन्मान असतो तो ती आपली काय असते कामना असते. त्या कामनेत एखाद्या व्यक्तीकडून बाधा निर्माण झाली तरीही क्रोध उत्पन्न होतो. कामना रजोगुणी वृत्ती आहे. सम्मोह तमोगुणी वृत्ती आहे आणि क्रोध रजोगुण आणि तमोगुण यांच्या मध्यातील वृत्ती आहे. कामना रजोगुणी आहे सम्मोह तमोगुणी आहे आणि क्रोध हा रजोगुण आणि तमोगुण यांच्या मध्यातली वृत्ती आहे. जर कोणत्याही विषयाविषयी आणि कोठेही जर कोणत्याही विषयाविषयी आणि कोठेही क्रोध येत असेल तर त्याच्या मुळात कोठे ना कोठे आसक्ती अवश्य असते. असे नीती न्यायाच्या विरुद्ध काम करणाऱ्याला पाहून क्रोध येतो तर नीती न्यायाविषयी आसक्ती आहे. थांबा. कोणत्याही विषयाविषयी आणि कोठेही क्रोध येत असेल तर त्याच्या मुळात कोठे ना कोठे आसक्ती असते म्हणजे आसक्तीमुळे क्रोध येतो.
जसे नीती न्यायाच्या विरुद्ध काम करणाऱ्याला पाहून क्रोध येतो, जे सध्या बदलापूरचं चालू आहे ते आपल्याला राग येतोय सगळ्या महिला वर्गाला, तर नीती न्यायाविषयी आसक्ती आहे. अपमान तिरस्कार करणाऱ्यावर क्रोध येतो, तर मान सन्मानाविषयी आसक्ती आहे. निंदा करणाऱ्यावर क्रोध येतो, तर प्रशंसेविषयी आसक्ती आहे. म्हणजे जर निंदा केली तर क्रोध येतो आणि जर आपली प्रशंसा केली तर आसक्ती येते. दोषारोपण करणाऱ्यावर क्रोध येतो, तर निर्दोषतेच्या अभिमानाविषयी आसक्ती आहे. आसक्ती म्हणजे मला चांगलं म्हणा, मला मान द्या, याला आसक्ती म्हणतात. क्रोधात भवती सम्मोहा, क्रोधाने सम्मोह होतो, अर्थात मूढता प्राप्त होते. म्हणजे राग आल्यावर आपण आपलं विचार जो करतो त्या विचाराची आपली भावना, तारतम्यता आपली जाते आणि आपण कसेही बोलतो. म्हणून क्रोधामध्ये शांतता ठेवावी किंवा मौन पाळावे. वास्तविक पाहिले तर काम, क्रोध, लोभ आणि ममता या चारीमुळेच सम्मोह होतो. कामाने जो सम्मोह होतो त्यात विवेक शक्ती झाकली जात असल्याने मनुष्य कामाच्या वशीभूत होऊन करण्यालायक नसलेले कार्यही करून टाकतो. जेव्हा तो कामाने सम्मोह होतो तेव्हा त्याची विवेक शक्ती झाकली जाते आणि तो काम करायचं याच्याने वशीभूत होऊन जे कार्य करण्यालायक नाहीये ते कार्य पण तो करतो. क्रोधाने जो सम्मोह होतो त्यात मनुष्य आपल्या मित्रांना आणि पूज्य व्यक्तींना सुद्धा उलट सुलट गोष्टी बोलतो आणि न करण्यायोग्य आचरण करतो, म्हणजे अपमान करतो. म्हणजे त्याचं आचरण आहे ते आदर्श नसतं. लोभात जो सम्मोह होतो त्यात मनुष्याला सत्य असत्य, धर्म अधर्म इत्यादीचा विचार राहत नाही आणि तो कपटाने लोकांना फसवतो. लोभ असतो म्हणजे पैशाचा लोभ असतो. त्याला कळत नाही की खरं याच्यातून पैसे मिळणार आहे की नाही मिळणार आहे एखाद्या गोष्टीतून. धर्माचा तो विचार करत नाही की हे चुकीचं वागणं आहे असं, आणि त्याच्याने तो लोकांना फसवतो. ममतेने जो सम्मोह होतो त्यात समभाव राहत नाही, तर पक्षपात केला जातो. म्हणजे ममता म्हणजे आता महाभारत जे आहे, युद्ध वगैरे आहे, तर तिथे काय होतं, युद्धात त्याच्या धृतराष्ट्राला काय होतं, हे होतं, ममता होती मुलांविषयी. म्हणून त्याने तिथे पक्षपात केला आणि युद्ध करण्याची तयारी करायला लावली. जर काम, क्रोध, लोभ आणि ममता या चारींनीही समूह होतो, तर मग भगवंतांनी येथे केवळ क्रोधाचेच का नाव घेतले? यात सखोल विचार केला तर काम काम, लोभ, ममता यात आपल्या सुखभोग आणि स्वार्थाची वृत्ती जागृत राहते. कामामध्ये, लोभामध्ये आणि ममता. परंतु क्रोधात दुसऱ्याचे अनिष्ट करण्याची वृत्ती जागृत असते. म्हणून क्रोधाने जो समूह होतो तो काम, लोभ आणि ममतापासून उत्पन्न होणाऱ्या समूहापेक्षाही भयंकर असतो. या दृष्टीने भगवंतांनी येथे केवळ क्रोधाने समूह होते असे म्हटले आहे. क्रोध, लोभ आणि ममता यामुळे समूह होतो आणि स्वार्थी वृत्ती जागृत राहते आणि सुखभोग घेण्याची इच्छा म्हणजे वृत्ती जागृत होते. समूहात स्मृती विभ्रमहा, मूढता बांधल्याने स्मृती नष्ट होते. अर्थात शास्त्रानुसार, सद्विचारानुसार जो निश्चय केला होता की आपल्याला असे काम करावयाचे आहे, असे साधन करावयाचे आहे, आपला उद्धार करावयाचा आहे, याची स्मृती नष्ट होते, त्याची आठवण राहत नाही. म्हणजे समूहात स्मृती विभ्रमहा म्हणजे आपण विसरून जातो की मला चांगले काम करायचे आहे, मला चांगले साधन करायचे आहे आणि मला माझं चांगली वर्तणूक करून मला माझा उद्धार करून घ्यायचा आहे, ही स्मृती नष्ट होते. स्मृतीभ्रंशात बुद्धिनाश, स्मृती नष्ट झाली असता बुद्धीत प्रगट होणारा विवेक लुप्त होतो. आपली स्मृती नष्ट झाल्यावर जी बुद्धी चांगली कामं करत असते त्याच्यातला विवेक म्हणजे बुद्धी लुप्त होते. अर्थात मनुष्यात नवीन विचार करण्याची शक्ती राहत नाही. म्हणजे त्याला कळतंय की याच्यात नुकसान होत आहे, पण दुसऱ्या पद्धतीने बुद्धीचा वापर करून आपण हे काम कसं चांगलं करू शकतो याचा तो विचार करत नाही. बुद्धिनाशात प्रणश्यती, विवेक लुप्त झाल्यामुळे मनुष्य आपल्या स्थितीहून घसरतो. बुद्धी जर वापरली नाही तर त्याची जे सध्याचं त्याचं आदराचं स्थान आहे हे त्याचं अनादर होण्याकडे जातं, म्हणजे स्थिती त्याची घसरते. म्हणून या पतनापासून वाचण्यासाठी सर्व साधकांना भगवत परायण होण्याची आवश्यकता आहे. म्हणजे जर या सगळ्या दोषांपासून आपल्याला वाचायचं असेल तर आपण भगवंतांना शरण जावयास हवे आणि त्यांची भक्ती करायला पाहिजे, की त्यामुळे आपण या क्रोध आणि सम्मोह, स्मृतीभ्रंशात आणि आसक्ती, लोभ, कामना, सम्मोह, क्रोध याच्यातून आपण हळूहळू लुप्त होऊन जाऊ. येथे विषयांचे केवळ ध्यान करण्याने
ध्यान करण्याने आसक्ती, आणि आसक्तीपासून काम, कामापासून क्रोध, क्रोधापासून समोह, समोहापासून स्मृतिनाश, स्मृतिनाशापासून बुद्धिनाश, आणि बुद्धिनाशापासून पतन, हा जो क्रम दाखविला आहे याचे विवेचन करण्याला वेळ लागेल. परंतु या सर्व वृत्ती उत्पन्न होण्याला आणि त्यापासून मनुष्याचे पतन होण्याला वेळ लागत नाही. विजेच्या प्रवाहाप्रमाणे या सर्व वृत्ती तात्काळ उत्पन्न होऊन मनुष्याचे पतन करवितात. अध्याय 2 मध्ये स्मृतिभ्रंशाच्या याच्यात नेहमी प्रश्न विचारलेला आहे याच्यामध्ये. तर हे जे पॉइंट आहे या पॉइंटवरच सगळं आपल्याला लिहायचं आहे जर प्रश्न विचारला तर. म्हणून याची लिहून प्रॅक्टिस करा की हा विषय आपल्याला लिहायचा आहे स्थितप्रज्ञाचा, की स्थितप्रज्ञ कसा बोलतो, कसा चालतो, कसा वागतो. तर हे सगळे जे पॉइंट आहेत 55 नंतर, हे सगळे त्याच्यामध्ये उत्तरामध्ये आपल्याला लिहायचे आहेत. आता आपण कसा बोलतो पाहतो हे पाहिलं. आता आपण स्थितप्रज्ञ कसा चालतो हे चौथा प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर पाहूया. राग द्वेष वियक्तेस्तु विषयानिंद्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. राग द्वेष वियक्तेस्तु, तर हा जो तू शब्द वापरलाय, तर पूर्व श्लोकात भगवंतांनी म्हटले की आसक्ती असताना केवळ विषयाच्या चिंतनाने मनुष्याचे पतन होते. आपण आता वर 2-3दा चर्चा केली. येथे म्हणतात की आसक्ती नसताना विषयाचा भोग भोगल्याने मनुष्याचे उत्थान होते. तेथे तर बुद्धीचे नष्ट होणे म्हटले आहे, आणि येथे बुद्धीचे परमात्म्यात स्थित होणे म्हटले आहे. अशा प्रकारे पूर्वी केलेल्या विधानात आणि आता करण्यात येत असलेल्या विधानात जो फरक आहे तो दाखवण्यासाठी येथे तू पद आले आहे. म्हणजे मगाशी काय म्हटलंय, आसक्ती नसताना विषयाचा भोग भोगल्याने मनुष्याचे उत्थान होते, आणि इथे म्हटलंय की जर बुद्धी नष्ट झाली तर येथे बुद्धीचे परमात्म्यात स्थित होणे म्हटले आहे. विधेयात्मा, साधकाचे अंतःकरण आपल्या वश मध्ये असावयास हवे. म्हणजे साधक जेव्हा साधना करतो तेव्हा त्याचं अंतःकरण म्हणजे मन आहे त्याच्या वश मध्ये, म्हणजे की तो त्याने ते त्याच्या मनात ठेवलं पाहिजे की मी किती वेळ साधना करणार आहे, मला सिद्धता येण्यासाठी मी किती काळ याच्यामध्ये साधना करू आणि ध्यान करू, हे तर त्याचं म्हणजे वश मध्ये असायला पाहिजे त्याचं अंतःकरण. अंतःकरण वश झाल्याशिवाय कर्मयोग सिद्ध होत नाही. तर कर्म करीत असताना विषयात आसक्ती आणि पतन होण्याची शक्यता असते. जर अंतःकरण वश झाल्याशिवाय कर्मयोग सिद्ध होत नाही, आणि कर्म करीत असताना विषयात आसक्ती आणि पतन होण्याची शक्यता असते. वास्तविक पाहिले असता अंतःकरण वश असणे सर्व साधकासाठी अत्यंत आवश्यक आहे. कर्मयोगासाठी तर याची विशेष आवश्यकता आहे. कर्मयोगी म्हणजे की जो कर्म करतो पण मी केलं हे म्हणत नाही, आणि तो सगळ्यांच्या समाजासाठी काम करत असतो. आत्मवश्य आत्मवश्ये राग द्वेष वियुक्त इंद्रिय, जसे विधेयात्मा हे पद अंतःकरणाला वश करण्याच्या अर्थाने आले आहे, तसं आत्मवश्य हे पद इंद्रियांना वश करण्याच्या अर्थाने आले आहे. तात्पर्य, व्यवहार करीत असताना इंद्रिये आपल्याला वश असली पाहिजेत, आणि इंद्रिये वश होण्यासाठी इंद्रियांचे राग द्वेषरहित होणे आवश्यक आहे. म्हणून इंद्रियाकडून कोणत्याही विषयाचे ग्रहण आसक्तीपूर्वक नसावे. इंद्रिये जे कार्य करतात ते जे कार्य करताना विषयाचे ग्रहण आसक्तीपूर्वक नसावे, आणि कोणत्याही विषयाचा त्याग द्वेषपूर्वक नसावा. म्हणजे एखादी आपल्याला इंद्रियाकडून होणारं जे कार्य आहे ते आपल्याला करायचं नसेल, ते चांगलं नसेल, तर त्याचा जेव्हा आपण तो विषय सोडायचा आहे तेव्हा तो त्याग द्वेषपूर्वक नसावा. कारण की विषयांचे किंवा त्यांच्या त्यागाचे एवढे महत्व नाही जेवढे महत्व इंद्रियात राग आणि द्वेष न होऊ देण्याचे आहे. याच कारणाने 3ऱ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात भगवंतांनी साधकासाठी सावधानतेचा असा इशारा दिला की प्रत्येक इंद्रियांच्या विषयात राग आणि द्वेष असतात. साधकांनी यांना वश होऊ नये, कारण हे दोन्हीही साधकांचे शत्रू आहेत. म्हणजे साधकाला जर वश करायचं असेल तर त्याने राग आणि द्वेष या गोष्टींमध्ये गुंतून पडू नये. 5व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात भगवंतांनी म्हटले की जो साधक राग द्वेषादी द्वंद्वांनी रहित होतो तो सुखपूर्वक मुक्त होतो.
म्हणजे जो याच्यापासून रहित राहील बंधांनी रागलोभाच्या, तो सुखपूर्वक मुक्त होतो. विषयांचरण, ज्याचे अंतःकरण आपल्यात वश आहे आणि ज्याची इंद्रिये रागद्वेष रहित तसेच आपल्यात वश झाली आहेत, असा साधक इंद्रियांनी विषयांचे सेवन अर्थात सर्व प्रकारचा व्यवहार करीत असतो, परंतु विषयांचा भोग घेत नाही. म्हणजे तो कार्य करतो पण विषयांचा भोग घेत नाही. भोग बुद्धीने केलेले विषय सेवनच पतनाला कारण होते. या भोग बुद्धीचा निषेध करण्यासाठी येथे विधेयात्मा आणि आत्मवश्यई इत्यादी पदे आली आहेत. प्रसादमधी गच्छती, राग द्वेष रहित होऊन विषयांचे सेवन करण्याने साधक अंतःकरणाच्या प्रसन्नतेला प्राप्त होतो. राग द्वेष जेव्हा साधक सोडेल, विषयांचं सेवन करताना राग द्वेष मनात ठेवणार नाही, तेव्हा तो साधक अंतःकरणाने त्याला जी प्रसन्नता होते ती त्याला चांगली लाभदायक असते. ही प्रसन्नता मानसिक तप आहे, जे शारीरिक आणि वाचिक तपापेक्षा श्रेष्ठ आहे. आपण 17व्या अध्यायात परत सात्विक तप, मानसिक तप आणि वाचिक तप याचा अभ्यास करणार आहे. तर त्याच्यामध्ये हे जे तप असतं, राग द्वेष रहित होऊन विषयांचे सेवन करणे, याला मानसिक तप असे म्हणतात. म्हणून साधकाने रागपूर्वकही विषयांचे सेवन करू नये आणि द्वेषपूर्वकही विषयांचा त्याग करू नये, कारण राग आणि द्वेषाने संसाराशी संबंध जोडतो. राग द्वेषाने रहित होऊन इंद्रियांनी विषयाचे सेवन केल्याने जी प्रसन्नता होते, त्या प्रसन्नतेचा भोग घेतला नाही किंवा प्रसन्नतेशी संग केला नाही, तर ती प्रसन्नता परमात्मा प्राप्ती करून देते. म्हणजे राग द्वेष जर सोडलं तरच आपल्याला प्रसन्नता आणि परमात्मा प्राप्ती मिळते. म्हणजे जी प्रसन्नता येते त्या प्रसन्नतेचा भोग घेतला नाही किंवा प्रसन्नतेशी संग केला नाही. म्हणजे राग द्वेषाने आपल्याला कधी कधी इंद्रियांनी विषयांचं सेवन केल्याने आपल्याला आनंद होतो, पण तो जो आनंद होतो त्या आनंदाचा भोग घ्यायचा नाही आणि त्याच्याशी संग म्हणजे त्याच्याशी जवळीक साधायची नाही त्या गोष्टीशी, तर ती प्रसन्नता आपल्याला परमात्मा प्राप्ती करून देते. प्रसादे सर्व दुःखांना हानी रस्योपजायते, चित्ताची प्रसन्नता प्राप्त झाल्यास संपूर्ण दुःखाचा नाश होतो. अर्थात कोणतेही दुःख राहत नाही, कारण की आसक्ती राहिल्यानेच चित्तात खिन्नता निर्माण होते. खिन्नता निर्माण झाली की कामना उत्पन्न होते आणि कामनेनेच सर्व दुःखे सामोरे येतात. जेव्हा राग म्हणजे आसक्ती नाहीशी होते, तेव्हा चित्तात प्रसन्नता येते आणि त्या प्रसन्नतेने संपूर्ण दुःख नष्ट होते. आसक्ती, चित्ताची प्रसन्नता प्राप्त झाल्यास संपूर्ण दुःखाचा नाश होतो. म्हणजे चित्ताची प्रसन्नता अर्थात म्हणजे त्याच्याने कोणतेही दुःख राहत नाही. चित्ताची प्रसन्नता बरोबर दुःख राहत नाही. खाली लिहायचं, आसक्ती राहिल्याने चित्तात खिन्नता निर्माण होते. आसक्ती, खिन्नता निर्माण झाली की कामना उत्पन्न होते. कामनेने सर्व दुःखे सामोरे येतात आणि जेव्हा राग आणि आसक्ती नाहीशी होते, तेव्हा चित्तात प्रसन्नता येते आणि त्या प्रसन्नतेने संपूर्ण दुःख नष्ट होते. जेवढी म्हणून दुःख आहे ती सर्वची सर्व प्रकृती आणि प्रकृतीचे कार्य शरीर संसाराच्या संबंधानेच होतात आणि शरीर संसाराशी सुखाच्या लालसेने संबंध होतो. सुखाची लालसा खिन्नतेने होते, परंतु जेव्हा प्रसन्नता येते तेव्हा खिन्नता नष्ट होते. खिन्नता नष्ट झाल्यास सुखाची लालसा राहत नाही. सुखाची लालसा न राहिल्याने शरीर संसाराशी संबंध राहत नाही आणि असा संबंध न राहिल्याने संपूर्ण दुःखाचा अभाव होतो. सर्व दुःखांना हानीही असे म्हटले आहे. तात्पर्य म्हणजे प्रसन्नतेने दोन गोष्टी घडतात, संसाराशी संबंध विच्छेद आणि परमात्म्यात बुद्धीची स्थिरता. म्हणजे दुःख जी आहे ती प्रकृती संसाराच्या कार्याने येतात. लालसेने संबंध निर्माण होतो. सुखाची लालसा खिन्नतेने होते आणि जेव्हा प्रसन्नता येते तेव्हा खिन्नता नष्ट होते आणि खिन्नता नष्ट झाल्यास सुखाची लालसा राहत नाही. सुखाची लालसा न राहिल्याने शरीर आणि संसाराशी संबंध राहत नाही आणि असा संबंध न राहिल्याने संपूर्ण दुःखाचा अभाव होतो आणि संसाराशी संबंध विच्छेद होतो आणि परमात्म्यात बुद्धीची स्थिरता होते. हीच गोष्ट भगवंतांनी पूर्वी 53व्या श्लोकात निश्चला आणि अचला पदाने म्हटली होती, की त्याची बुद्धी संसारात निश्चल आणि परमात्म्यामध्ये अचल होते. व्यवसायात्मका हा शब्द आपण वापरला होता निश्चयात्मक बुद्धी याच्यासाठी.
येथे सर्व दुःखांना हानी हिचे तात्पर्य हे आहे की हे नाही की त्याच्या समोर दुःखदायी परिस्थिती येणारच नाही, तर कर्मानुसार त्याच्या समोर दुःखदायी घटना परिस्थिती येऊ शकते, परंतु त्याच्या अंतःकरणात दुःख, संताप, चलबिचल इत्यादी विकृती होऊ शकत नाही. सर्व दुःखांना म्हणजे सर्व दुःख त्याच्या समोर येणार नाही, अशी परिस्थिती येणार नाही असे नाही, पण अशी परिस्थिती आली दुःखदायक, तरी पण त्याच्या अंतःकरणात दुःख, संताप, चलबिचल इत्यादी विकृती येऊ शकत नाही. प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. प्रसन्न चित्त असणाऱ्यांची बुद्धी फारच लवकर परमात्म्यामध्ये स्थिर होते. म्हणजे जे स्वच्छ असणारे लोक आहेत, ज्यांच्या मनात कपट, कारस्थान, लोभ, मोह, आसक्ती, क्रोध नाही, असे जे लोक आहेत त्यांची बुद्धी फारच लवकर परमात्म्यामध्ये स्थिर होते. अर्थात साधक स्वतः परमात्म्यात स्थित होतो, त्याच्या बुद्धीमध्ये थोडाही संशय राहत नाही. म्हणजे एवढे दुर्गुण सोडून दिले, पण जरी त्यांनी थोडासा संशय ठेवला तरीही तो परमात्म्यामध्ये स्थिर होऊ शकत नाही. भगवत विषय प्रसन्नता असो किंवा व्याकुळता असो, या दोन्ही पैकी एकाचे जरी अधिक्य झाले तर ते लवकरच परमात्मा प्राप्ती करून देते. जसे भगवंताजवळ जाणाऱ्या गोपींना आई, वडील, भाऊ, पती इत्यादींनी रोखले, घरात कोंडून टाकले, तेव्हा त्या गोपींना भगवंताला भेटण्याविषयी जी व्याकुळता झाली, त्या व्याकुळतेने त्यांचे रजोगुण, तमोगुण नष्ट झाले आणि भगवंतांचे चिंतन करण्याची जी प्रसन्नता झाली, त्या प्रसन्नतेने त्यांचा सत्वगुण नष्ट झाला. अशा प्रकारे गुणसंगापासून रहित होऊन त्या शरीराला त्याच ठिकाणी सोडून सर्वात प्रथम भगवंताशी मिळाल्या. म्हणजे त्या एवढ्या गोपी होत्या, त्यांनी आपले नातेवाईक, आई वडील, भाऊ यांना सुद्धा सोडून दिलं, घरात त्यांना कोंडून ठेवलं, पण त्यांना भगवंताला भेटण्याविषयी इतकी प्रीती त्यांच्या मनात उत्पन्न झाली होती की त्यांना रजोगुण, तमोगुण त्यांचे जे होते, त्यांच्या याच्यात व्याकुळतेने आलेले भगवंताची चिंता करण्यासाठी जी प्रसन्नता आली होती, त्याच्यातला सत्वगुण सुद्धा नष्ट झाला आणि त्या गुणसंगापासून रहित म्हणजे त्रिगुणापासून त्या रहित झाल्या आणि त्यांनी त्या शरीराला तिथे सोडून त्या भगवंताशी प्राप्त झाल्या. परंतु सांसारिक विषयामुळे जी प्रसन्नता आणि खिन्नता असते, त्या दोन्हीतही भोगाचे संस्कार दृढ असतात. अर्थात संसाराचे बंधन दृढ असते. याचेच उदाहरण संपूर्ण संसाराचे सामान्य प्राणी आहेत व जे प्रसन्नता आणि खिन्नतेचा अनुभव घेत संसारात फसलेले आहेत. म्हणजे कोण? सर्वसामान्य सगळे आपल्यासारखे लोक. प्रसन्नता आणि व्याकुळता म्हणजे खिन्नता, यात अंतःकरण द्रवित होते. जसे द्रवित मेणबत्तीमध्ये रंग घातल्याने तो रंग तिथे स्थायी होतो, तसेच अंतःकरण द्रवित झाल्यास त्यात भगवत संबंधी अथवा सांसारिक जे काही भाव येतात ते स्थायी होतात, म्हणजे परमनंट राहतात. स्थायी झाल्याने ते भाव उत्थान अथवा पतनाला कारण होतात. उत्थान म्हणजे मोठं आणि पतन म्हणजे खालच्या लेव्हलला येणे. म्हणून साधकाने संसाराची प्रियाती प्रिय वस्तू मिळाली असताही प्रसन्न होऊ नये. म्हणजे संसारामध्ये खूप चांगलं मिळालं तरीही आनंदी होऊ नये आणि अप्रियाती अप्रिय वस्तू प्राप्त झाली असता खिन्न होऊ नये. परिशिष्ट भावामध्ये सांगतात, एक विभाग भोगाचा आहे आणि एक विभाग योगाचा आहे. राग द्वेष युक्त भोगी मनुष्य जर केवळ विषयांचे चिंतन करेल तर त्याचे पतन होते, परंतु राग द्वेष रहित योगी मनुष्य जर विषयांचे सेवनही करेल तर त्याचे पतन होत नाही, तर तो परमात्म तत्वाला प्राप्त होतो. 62 आणि 63 श्लोक मध्ये आपण याचं वाचन केलेलं आहे. राग द्वेष रहित मनुष्य भोग बुद्धीने विषयांचे सेवन करीत नाही, अर्थात भोगजन्य सुख म्हणजे रस घेत नाही, कारण हे ज्याचे त्याचे ध्येय नसते. तो भोगांना आसक्तीपूर्वक न भोगता त्यागपूर्वक भोगतो. 3ऱ्या अध्यायाचा 34वा श्लोक. म्हणून त्याचे अंतःकरण निर्मळ असते. त्यागपूर्वक भोग वास्तविक भोग नाहीच. लोकांच्या दृष्टीत त्याच्याद्वारे भोगांचे आचरण दिसते, म्हणून येथे विषयांचरण ही पदे आली आहेत. राग द्वेष रहित झाल्यास प्रसादची प्राप्ती होते. नेहमी प्रसन्नता राहावी, कधी खिन्नता येऊ नये, निरसता येऊ नये, हा प्रसाद आहे. या प्रसादाच्या प्राप्तीतही संतोष न कराल, म्हणजे जर करणार नसाल, याचा उपभोग घेणार नसाल, तर फार लवकर परमात्म प्राप्ती होते. मागील 2 विषयात जो विषय सांगितला होता
तोच श्लोक आता व्यतिरेक पद्धतीने सांगितलेला आहे. नास्ति बुद्धिर्युक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयतः शांतिर् अशांतस्य कुतः सुखम. येथे कर्मयोगाचा विषय आहे. कर्मयोगात मन आणि इंद्रियांचा संयम मुख्य असतो. विवेकपूर्व संयम केल्याशिवाय कामना नष्ट होत नाही. म्हणजे बुद्धीचा जर वापर केला प्रत्येक गोष्टीत तर कामना नष्ट होत नाही. विवेकपूर्वक संयम केल्याशिवाय म्हणजे जर बुद्धीचा विचार केला नाही तर कामना नष्ट होत नाही. कामना नष्ट झाल्याशिवाय बुद्धी स्थिर होत नाही. म्हणून कर्मयोगी साधकाने प्रथम मन आणि इंद्रियांचा संयम करावा. परंतु ज्याचे मन आणि इंद्रिये संयमित नाहीत त्याविषयी या श्लोकात सांगितले आहे. नास्ति बुद्धिर युक्तस्य, ज्याचे मन आणि इंद्रिय संयमित नाहीत अशा अयुक्त म्हणजे असंयमी पुरुषाची मला केवळ परमात्मा प्राप्तीच करावयाची आहे अशी एक निश्चयात्मक बुद्धी नसते. म्हणजे जो असंयमी आहे, ज्याचं मन आणि इंद्रिय तो संयमित करू शकत नाही, तो असे म्हणत नाही की मला परमात्मा प्राप्ती करावयाची आहे. कारण मन आणि इंद्रिये संयमित न झाल्याने तो उत्पत्ती आणि विनाशशील सांसारिक भोग आणि संग्रहातच मग्न झालेला असतो. त्याला फक्त सांसारिक भोग आणि विषय याच्यातच आनंद असतो. तो कधी मानाची इच्छा करतो तर कधी सुख आरामाची इच्छा करतो, कधी धनाची इच्छा करतो, कधी भोगाची इच्छा करतो. अशा प्रकारे त्याच्या अंतःकरणात अनेक कामना होत असतात. म्हणून त्याची बुद्धी एक निश्चयात्मक होत नाही. न चा युक्तस्य भावना, ज्याची बुद्धी निश्चयात्मका नसते त्याची मला तर केवळ आपल्या कर्तव्याचे पालन करावयाचे आहे आणि फलाची इच्छा, कामना, आसक्ती इत्यादींचा त्याग करावयाचा आहे अशी भावना होत नाही. अशी भावना न होण्यास आपले ध्येय निश्चित न होणे हेच कारण आहे. म्हणजे ज्याची बुद्धी निश्चयात्मक झाली नाही आणि त्याला फक्त असं वाटतं की मला माझ्या कर्तव्याचे पालन करावयाचे आहे आणि फळाची इच्छा, कामना, आसक्ती इत्यादींचा त्याग करावयाचा आहे अशी भावनाच होत नाही, त्यामुळे आपले ध्येय निश्चित न होणे हेच त्याचे एक कारण आहे. न चाभावयतः शांतीही, जो आपल्या कर्तव्याचा परायण नसतो त्याला शांती मिळू शकत नाही. जसे साधू, शिक्षक, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र इत्यादी जर आपल्या कर्तव्यात तत्पर नसतील तर त्यांना शांती मिळू शकत नाही. कारण की आपल्या कर्तव्य पालनाची दृढता नसल्याने अशांती निर्माण होते. म्हणजे प्रत्येकाचा हा जो धर्म आहे, वैश्य, शूद्र, क्षत्रिय आणि ब्राह्मण, याप्रमाणे तो धर्मानुसार वागला नसेल तर तो जगत असेल पण त्याला त्याच्या कर्तव्य पालनाची दृढता नसल्याने त्याच्या मनात नेहमी अशांती असते. त्याचं मन शांत नसतं कारण की त्याने हे पाप केलेलं असतं. अशांतस्य कुतः सुखम, जो अशांत आहे तो सुखी कसा होऊ शकतो? अशांत असल्यावर त्याच्या मनात जर द्वंद्व आहे तर तो शांत राहू शकेल का? किंवा तो असं दाखवतोय की मी शांत आहे पण तो शांत राहून सुखी होऊ शकत नाही. कारण की त्याच्या हृदयात निरंतर चलबिचल होत राहते. एक मन म्हणतं की युद्ध करायला पाहिजे, दुसरं मन म्हणतं की युद्ध करायचं नाही. तर असं असल्यामुळे त्याचं मन हृदयात निरंतर चलबिचल होत राहते. बाहेरून त्याला कितीही अनुकूल भोग प्राप्त झाले तरी त्याच्या अंतःकरणातील चलबिचल नाहीशी होत नाही, अर्थात तो सुखी होऊ शकत नाही. असंयमी पुरुषाची बुद्धी एक निश्चयात्मक का होत नाही याचे कारण या श्लोकात आहे. इंद्रियाणाहि चरताम यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिमांभसी. मनुष्याला हा जन्म केवळ परमात्मा प्राप्तीसाठीच मिळाला आहे. म्हणून मला परमात्मा प्राप्तीच करावयाची आहे, मग काहीही होवो असे आपले ध्येय दृढ झाले पाहिजे. ध्येय दृढ होण्याने साधकाच्या अहंतेतून भोगांचे महत्व नाहीसे होते. महत्व नाहीसे झाल्याने निश्चयात्मक बुद्धी दृढ होते. परंतु जोपर्यंत त्याची निश्चयात्मक बुद्धी होत नाही तोपर्यंत त्याची काय दशा होते याचे वर्णन या श्लोकात आहे. म्हणजे जन्म मिळालाय मनुष्याचा, त्याला वाटतं की परमात्मा प्राप्ती आपल्याला मिळालीच पाहिजे, ती त्याचं ध्येय दृढ व्हायला पाहिजे. आणि ध्येय जर दृढ झालं आणि जर त्याने भोगांकडे दुर्लक्ष केलं तरच त्याची बुद्धी निश्चयात्मक होते आणि दृढ होते.
आणि जोपर्यंत बुद्धी दृढ होत नाही तोपर्यंत त्याची काय दशा होते हे पाहूया. इंद्रियाणाम ही चरताम यन्मनोनुविधीयते. जर साधक कार्यक्षेत्रात सर्व प्रकारचा व्यवहार करीत असेल तर त्याच्या इंद्रियांपुढे आपापले विषय येणारच. त्यापैकी ज्या इंद्रियांची त्याच्या विषयात आसक्ती होईल ते इंद्रिय मनाला आपले अनुगामी बनविते. शिष्य मनाला आपला साथी बनवते, म्हणून ते मन त्या विषयाचा सुखभोग करू लागते. अर्थात मनात सुखबुद्धी भोगबुद्धी उत्पन्न होते. मनाला त्या विषयाचा रंग चढतो, त्याचे महत्व वाटू लागते. जसे जेवण करते वेळी एखाद्या पदार्थाविषयी स्वाद आला तर रसनेंद्रिय त्यात आसक्त होते. आसक्ती झाल्याने रसनेंद्रिय मनालाही ओढते, मग त्या स्वादाने मन प्रसन्न होते आणि खुश होते. म्हणजे जेवण करतो, आपल्याला एखादी गोष्ट आवडली तर आपण म्हणतो किती छान झाली छान झाली, आणि मग त्याच्या आपल्याला आवड निर्माण होते, मग आपण त्याच्यात आसक्ती येते, मग आपण अजून एक वाटी 2 वाटी असं घेतो आणि याच्यामध्ये आपले मन सुद्धा त्या वाटीमध्ये त्या पदार्थामध्ये गुंतून राहतं आणि मग आपण प्रसन्न होतो. तदस्य हरती प्रज्ञा. जेव्हा मनात विषयाचे महत्व घर करते तेव्हा ते एकटेच मन साधकाच्या बुद्धीला हरण करते. जेव्हा मनात विषयाचे महत्व घर करते, म्हणजे ही वाटीतला पदार्थ आहे हा छान आहे, हे म्हणजे मनाने हे घेतलेलं आहे की याचं महत्व केलंय, छान आहे, आणि त्याचं जे मन आहे त्यामुळे त्याचं मन साधकाच्या बुद्धीला, म्हणजे त्याच्यातून बुद्धी नष्ट होते, कारण की आपलं मन आहे ते त्या वाटीतल्या पदार्थात आहे. अर्थात साधकात कर्तव्य परायणता न राहता भोग बुद्धी उत्पन्न होते. भोग आहे ती भोग बुद्धी झाल्याने साधकात मला परमात्म्याचीच प्राप्ती करावयाची आहे ही निश्चयात्मिका बुद्धी राहत नाही. म्हणजे आपल्याला परमात्मा प्राप्त आहे, प्राप्त करायचं आहे हे त्या वाटीतल्या पदार्थामुळे आपण विसरून जातो. अशा प्रकारचे विवेचन करावयास तर वेळ लागतो, पण बुद्धी विचलित होण्याला वेळ लागत नाही. अर्थात जेव्हा इंद्रिये मनाला आपल्या अनुगामी बनवतात तेव्हाच मनामध्ये भोग बुद्धी उत्पन्न होते आणि त्याच वेळी बुद्धी मारली जाते, म्हणजे नष्ट होते, किंवा बुद्धी कमी प्रमाणात वापरली जाते किंवा विचार केला जातो. वायूर नाव मीमांसी. ती बुद्धी कशा प्रकारे हरण केली जाते ते आता दृष्टांत रूपाने सांगतात की पाण्यात विचरण करीत असलेल्या नौकेला वारा जसा हरण करतो तसेच मन बुद्धीचे हरण करते. म्हणजे समुद्र आहे, समुद्रात नौका चालली आहे, वारा येतो आणि वारा त्या नौकेला फिरवतो, तसेच मन बुद्धीचे हरण करते. जसे एखादा मनुष्य नावेमध्ये बसून नदी अथवा समुद्रातून आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी जात आहे, जर त्यावेळी नौकेच्या विरुद्ध दिशेने वारा वाहत असेल तर तो वायू त्या नावेला मुक्कामाच्या विरुद्ध दिशेला घेऊन जातो. तसेच साधक निश्चयात्मिका बुद्धिरूपी नौकेवर आरूढ होऊन समुद्राला तरून परमात्म्याकडे जात असेल तर एक इंद्रिय मनाला आपले अनुगामी बनविते व मग ते एकटेच मन बुद्धिरूप नौकेला हरण करते, अर्थात त्याला संसाराकडे ओढून नेते. त्यामुळे साधकाची विषयामध्ये सुखबुद्धी आणि त्याच्या उपयोगी पदार्थामध्ये महत्वबुद्धी होते. म्हणजे की समुद्र आहे त्याच्यामध्ये नौका आहे, पण वारा उलट्या दिशेला आला तर ज्या दिशेला नाव जायची आहे त्या दिशेला नाव जाऊ शकत नाही, ती परत उलट्या दिशेला येते. वाऱ्याचं जसं महत्व आहे नौकेला तसं मनामध्ये, तसं आपलं या बुद्धीमध्ये हे जे मन आहे हे मन बुद्धिरूप नौकेला हरण करतं. म्हणजे मन आपल्या बुद्धीवर आरूढ होतं आणि ते आपल्या आपल्या विचारांना हरण करतं. त्यामुळे ते संसाराकडे ओढून नेतं आणि मग परमात्मा तत्वाची प्राप्ती आपल्याला उशिरा होते किंवा नंतर होते, असे आहे. वायू नौकेला दोन रीतीने विचलित करतो. नौकेला पथभ्रष्ट करून टाकणे अथवा पाण्यात बुडवणे, म्हणजे पाण्यात बुडवतो. परंतु एखादा चतुर नावाडी त्या वायूच्या क्रियेला आपल्या अनुकूल बनवतो, ज्यामुळे वायू नौकेला आपल्या मार्गापासून दुसरीकडे घेऊन जाऊ शकत नाही, तर मुक्कामाच्या ठिकाणाला पोहोचविण्यात सहाय्य करतो. तसेच इंद्रियानुगामी मन बुद्धीला 2 प्रकाराने विचलित करते. परमात्मा प्राप्तीच्या निश्चयाला दाबून किंवा भोगबुद्धी उत्पन्न करविते, अथवा निषिद्ध भोगामध्ये बुद्धीला लावून तिचे पतन करविते. परंतु ज्याचे मन आणि इंद्रिय वश असतात त्याच्या बुद्धीला मन विचलित करीत नाही, तर परमात्मा प्राप्ती करण्यात बुद्धीला सहाय्य करते.
जर तुम्ही इकडे मुरुड जंजिरा वगैरे तिकडे गेले तर तिकडे समुद्रामधून आपली नौका जाते आणि तो जो वारा असतो तो जर वारा उलटा आला तर ते जे शिडाची बोट असते तर ते शिड ते जे 4 लोक असतात बोटीवर नौकेवर तर ते इतकं म्हणजे जलद गतीने ते काम करतात की आपली नौका जी आहे ती परत उलट्या दिशेला जाव्यास नको. जिथे आपल्याला मुरुडच्या किल्ल्यावर जायचं आहे तिथेच ती जाण्यासाठी त्यांना त्यांची जी बुद्धी ती इतकी म्हणजे जलद रीतीने वापरतात ते की आपल्या म्हणजे आपण जे पर्यटन करणारे आहे यांना त्रास होऊ नये, त्यांना भीती वाटू नये आणि परत नौका पण आपली दुसरीकडे जायला नको म्हणून तेव्हा जो ते बुद्धीचा जो वापर करतात ते फार महत्वाचं आहे. परिशिष्ट भाव असा आहे, येथे शंका होऊ शकते की प्रस्तुत श्लोकात आलेले यत आणि तत् पदांनी इंद्रियांना न घेता मनाला का घेतले आहे. अर्थात इंद्रियांना बुद्धीचे हरण करणारे न म्हणता मनाला बुद्धीचे हरण करणारे का म्हटले आहे. याचे समाधान असे आहे की याच अध्यायाच्या 60व्या श्लोकात इंद्रियांना मनाचे हरण करणारे म्हटले आहे. म्हणजे आपली जी इंद्रिय आहे त्याचं हरण कोण करतं तर मन करतं. म्हणजे 5 इंद्रिय आणि 6वं मन आहे. आणि तिसऱ्या अध्यायाच्या 42व्या श्लोकात इंद्रियांपेक्षा मनाला आणि मनापेक्षा बुद्धीला बलवान म्हटले आहे. यावरून सिद्ध होते की इंद्रिये मनाला हरण करतात. म्हणजे आता पण पाहिलं वाटी आणि पदार्थ तर ते मनाला हे करतं नाही हे छान आहे छान आहे म्हणजे मन सांगते की तू स्थिर राहा तू त्याच्यामध्ये भोगू नको म्हणून पण ते इंद्रिय म्हणतात की नाही तू इकडे लक्ष दे की हा पदार्थ चांगला आहे. दुसरी गोष्ट अशी की बुद्धीला हरण करण्याच्या विषयात मनच मुख्य आहे इंद्रिय नव्हे. खरं तर मन मुख्य आहे. आपली इंद्रिय कधी राहतील जातील वयोमानानुसार कमी जास्त प्रमाणावरती कार्यरत राहतील. कारण जोपर्यंत कोण्या इंद्रियाबरोबर मन राहणार नाही तोपर्यंत त्या इंद्रियाला त्याच्या विषयाचेही भान नसते. म्हणजे जर मन त्या इंद्रियामध्ये नसेल तर त्या इंद्रियाला विषयाचे भान नसते. म्हणजे इंद्रियाला स्वतःला कळत नाही. मन सांगतं की हे गोड आहे तिखट आहे चांगलं आहे वाईट आहे. मन कसं आहे तर ते निश्चयात्मक बुद्धी करतं आणि ते बुद्धी सांगत असते. अधिष्ठाय मनश्चायम विषयानुपसेवते हे 15व्या अध्यायात त्यांनी सांगितलेलं आहे. ज्याचे चित्त आत्म्यातच निरुद्ध होते त्याला आत बाहेर कुठेही कोण्या पदार्थांचे भान होत नाही. मी पाहिले होते की एक बाण तयार करणारा कारागीर बाण तयार करण्यात इतका तन्मय झाला होता की त्याच्या जवळून राजाची स्वारी निघून गेली आणि त्याला पत्ताही लागला नाही. बाण तयार करण्याचे कर्णेंद्रिय साबूत होते आणि त्याचा विषय शब्दही होता परंतु मन त्याकडे केंद्रित नसल्याने ते त्याला ऐकू आले नाही. तात्पर्य हे आहे की मन बरोबर राहिले तरच इंद्रियांना आपल्या विषयाचे ज्ञान होते. जर मन बरोबर न राहिले तर इंद्रियाला आपल्या विषयाचेही ज्ञान होत नाही. तर मग ती इंद्रिये बुद्धीला कशी हरण करू शकतील. हरण करू शकत नाही. अजून एक घेऊ का. तोटच आहे. तस्मादस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तस्मादस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता 60व्या श्लोकापासून मन आणि इंद्रियांना वश करण्याबाबत जो विषय चालू आहे त्याचा उपसंहार तस्मात या पदाने करून म्हणतात की ज्याच्या मन आणि इंद्रियामध्ये संसाराचे आकर्षण राहिले नाही त्याची बुद्धी स्थिर असते. मन आणि इंद्रियांना वश करण्याबाबत जो विषय आपण विस्तृत पद्धतीने पाहतो आहोत त्याच्यामध्ये तस्मात म्हणून असं म्हटलंय की ज्याच्या मन आणि इंद्रियामध्ये संसाराचे आकर्षण राहिले नाही त्याची बुद्धी स्थिर असते. सर्वशः पद देण्याचे तात्पर्य असे आहे की संसारात व्यवहार करीत असताना अथवा एकांतात चिंतन करीत असताना कोणत्याही अवस्थेत त्याची इंद्रिये भोगामध्ये विषयामध्ये प्रवृत्त होत नाहीत. व्यवहार काळात त्याच्याशी कितीही विषयांचा संपर्क आला तरी ते विषय त्याला विचलित करू शकत नाही. त्याचे मनही इंद्रियांच्या साह्याने बुद्धीला विचलित करू शकत नाही. जसे पर्वताला कोणीही स्थान भ्रष्ट करू शकत नाही तसेच त्याच्या बुद्धीत इतकी दृढता येते की त्याचे मन त्याला कोणत्याही अवस्थेत स्थान भ्रष्ट करू शकत नाही कारण त्याच्या मनात विषयाचे महत्व राहिलेले नसते.
म्हणजे तो त्या भोगांमध्ये विषयांमध्ये प्रवृत्त होत नाही आणि विषयांचा संपर्क आला तरी तो विषयांमुळे त्याचे मन विचलित होत नाही आणि त्याचे मनही इंद्रियांच्या साह्याने बुद्धीला विचलित करू शकत नाही. पर्वत जसा एका ठिकाणी स्थिर असतो तशीच त्याची बुद्धी दृढ झालेली असते आणि कोणत्याही अवस्थेत स्थानभ्रष्ट त्याचे मन त्याला करत नाही, कारण की त्याला कुठल्याही विषयाचे महत्व राहिलेले नसते. निगृहीतानी म्हणजे इंद्रिये विषयांपासून पूर्णपणे निवृत्त झाली आहेत, अर्थात विषयांविषयी त्यांची थोडीही आसक्ती, राग, आकर्षण राहिलेले नाही. जसे सापाचे विषारी दात काढून टाकले तर मग त्याच्यात विष राहत नाही, तो एखाद्याला चावला तरी त्याचा काहीही परिणाम होत नाही. तसेच इंद्रियांना राग द्वेष रहित करणेच जणू त्यांचे विषारी दात काढून टाकणे होय. मग त्या इंद्रियात साधकाला पतनाकडे ओढून नेण्याची शक्ती राहत नाही. म्हणजे आपण त्या इंद्रियांच्या विषयापासून पूर्णपणे निवृत्त झालो, कशामध्येही लोभ, माया, आसक्ती, क्रोध या गोष्टी ठेवल्या नाही, तर आपण द्वेषरहित झालो, तर आपण सुद्धा पतनाकडे आपल्या इंद्रियात, मग त्या इंद्रियात साधकाला पतनाकडे ओढून नेण्याची शक्ती राहत नाही. म्हणजे इंद्रिये सुद्धा आपण आपल्या बाजूने वळवतो आणि इंद्रियांकडून आपण काहीही अपेक्षा ठेवत नाही, कारण आपली मन स्थिर झालेलं असतं आणि निश्चयात्मक बुद्धी आपल्या मनात झालेली असते. या श्लोकाचे तात्पर्य साधकांनी असा दृढ निश्चय करावा की माझे लक्ष परमात्मा प्राप्ती करणे आहे, भोग भोगणे आणि संग्रह करणे नाही. जर अशी सावधगिरी साधकाने निरंतर बाळगली तर त्याची बुद्धी स्थिर होईल. म्हणजे आतापर्यंत जे 68 श्लोक झाले ज्ञान योगापासून आपण जे शिकतो आहे त्याच्यामध्ये असे आहे की आपण इंद्रिये संपूर्णपणे आपण आपली वश करायची आणि आपण परमात्मा प्राप्ती करणे हेच आपल्या जीवनाचे इच्छित आहे, हे लक्षात घ्यावे. भोग भोगणे आणि संग्रह करणे नाही, अशी सावधगिरी प्रत्येक साधकाने निरंतर बाळगली पाहिजे. एका तासासाठी ऐकण्यासाठी फक्त हे आपण पाळायचं आणि नंतर विसरून जायचं, अशी बुद्धी आपण ठेवता कामा नये. हे अत्यंत कठीण आहे. मला वाचायला काही त्याच्यात लागत नाही, तुम्हाला ऐकायलाही काही लागत नाही. कान आणि डोळे आपले इथे आहे, पण 4 वाजून 5 मिनिटांनी परत काय मनात विचार येतात आणि काय द्वंद्व मनामध्ये इंद्रियांमध्ये चालतं ते प्रत्येकाला माहित आहे. पण आपण आता जेव्हा आपण अभ्यास करतोय तर 100 पैकी 1% अर्धा टक्का तरी आपण याचा विचार करावयास हवा. या निशा या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः. या निशा सर्व भूतानां, ज्यांची इंद्रिये आणि मन वश नाहीत, जे भोगात आसक्त आहेत, ते सर्व परमात्म्याच्या दृष्टिकोनातून झोपलेले आहेत. म्हणजे ज्यांचे इंद्रिय आणि मन वश नाहीत, जे भोगात आसक्त आहेत, ते परमात्मा तत्व शोधून घेण्याच्या दृष्टीने झोपलेले आहेत. परमात्मा काय आहे, त्याचे तत्वज्ञान काय आहे, आम्हाला दुःख का होते, आम्हाला संताप आणि दाह का होतो, आम्ही जे काही करीत आहोत त्याचा काय परिणाम होतो, याकडे मुळीच न पाहणे त्यांची रात्र आहे. जागर्ती संयमी, या निशा म्हणजे रात्र. संपूर्ण प्राण्यांची जी रात्र आहे त्यात संयमी मनुष्य जागत असतो. ज्यात सर्व प्राणी जागतात ती मुलीच्या दृष्टीत रात्र आहे. म्हणजे ज्यात सर्व प्राणी जागतात म्हणजे भोग आणि संग्रहात लागून राहतात, म्हणजे भोगतात, ती तत्व जाणणाऱ्या मुलीच्या दृष्टीत रात्र असते. येथे भूतानाम म्हणण्याचे तात्पर्य असे की जसे पशु पक्षी इत्यादी दिवसभर खाण्यापिण्यातच रममाण असतात, तसेच जे मनुष्य रात्रंदिवस खाण्यापिण्यामध्ये सुख आराम घेण्यामध्ये भोग आणि संग्रहात आणि धन कमवण्यात मग्न आहेत, त्या माणसाची गणना सुद्धा पशु पक्षी इत्यादी प्रमाणेच आहे. कारण की परमात्मा तत्वापासून विन्मुख राहण्यात पशु पक्षी इत्यादी आणि मनुष्यात काहीही अंतर नाही. दोघेही परमात्मा तत्वापासून झोपलेलेच आहेत. मात्र जर काही अंतर असेल तर ते इतकेच आहे की पशु आणि पक्षी इत्यादी मध्ये विवेक शक्ती एवढी जागृत नसते, म्हणून ते खाण्यापिण्यातच मग्न असतात. आणि मनुष्यात भगवंतांच्या कृपेने ती विवेक शक्ती जागृत असते, त्यामुळे तो आपले कल्याण करू शकतो, प्राणी मात्राची सेवा करू शकतो, परमात्म्याची प्राप्ती करू शकतो. परंतु त्या विवेक शक्तीचा दुरुपयोग करून माणसे पदार्थाचा संग्रह करण्यात
आणि त्यांचा भोग घेण्यात मग्न राहतात. म्हणून ते संसारात पशुपेक्षाही अधिक दुःखी राहतात. पशु पक्षी तर बिचारे जेवढ्याने पोट भरते तेवढेच खातात, ते जास्त संग्रह करून ठेवू शकत नाही. परंतु मनुष्याला कोठेही जो काही पदार्थ मिळतो तो त्याच्या कामात येवो अथवा न येवो त्याचा तो संग्रह करतच जातो आणि दुसऱ्यांच्या कामी येण्यास बाधा करतो, म्हणजे मदत कमी करतो, संग्रह जास्त करतो. तत्सैन जागर्ती संयमी. मनुष्याची जी रात्र आहे अर्थात परमात्मा तत्वाच्या दृष्टीने, म्हणजे आपल्या कल्याणाच्या दृष्टीने जी विन्मुक्ता येते त्यात संयमी मनुष्य जागतो. मनुष्याची जी रात्र आहे म्हणजे परमात्मा तत्वाच्या दृष्टीने किंवा आपल्या कल्याणाच्या दृष्टीने जी विन्मुक्ता आहे त्यात संयमी मनुष्य जागतो. ज्याने इंद्रिय आणि मनाला वश केले आहे, जो भोग आणि संग्रहात आसक्त नाही, ज्याचे ध्येय केवळ परमात्मा आहे, तो संयमी मनुष्य आहे. म्हणजे तेच आहे की मनाला वश केलाय, भोग आणि संग्रह आसक्ती नाही आहे, त्याचं ध्येय काय आहे तर परमात्मा प्राप्ती करणे. परमात्मा तत्वाला, आपल्या स्वरूपाला, संसाराला यथार्थ रूपाने जाणणे हेच त्याचे रात्री जागणे आहे. यस्यान जागृती भूतानी. जे भोग आणि संग्रहाविषयी फार सावधान असतात, एका एका पैशाचा हिशोब ठेवतात, जमिनीच्या एका एका इंचाकडे लक्ष ठेवतात, इतके धन ताब्यात आले मग ते न्यायपूर्वक असो किंवा अन्यायपूर्वक असो त्यात ते फार खुश असतात. इतकी पुंजी तर आम्ही करून ठेवलेलीच आहे आणि एवढा लाभ तर आम्हाला झालाय, अशा प्रकारे ते सांसारिक क्षणभंगूर भोगांच्या प्राप्तीमध्येच मग्न असतात आणि आदर सत्कार मान सन्मान इत्यादी प्राप्त करण्यातच मग्न असतात. त्यात फार सावधान राहतात. हेच त्या लोकांचे जागणे आहे. म्हणजे लोक जागरूक कशात असतात, माझा मान सन्मान झाला पाहिजे, माझ्याकडे खूप धन आलं पाहिजे, मला लोकांनी चांगलं म्हटलं पाहिजे, हे जे लोकांच्या मनात विचार असतात तेव्हा ही लोक जागी आहेत, हे लोकांचे जागणे आहे असा याचा अर्थ आहे. यस्यान जागृती भूतानी. आणि तस्यान जागृती संयमी म्हणजे ज्यांना याच्यामध्ये परमात्मा तत्वाला जाणायचं आहे त्यांच्यासाठी तस्यान जागृती संयमी हा शब्द आहे. जागृती आणि जागर्ती. सा निशा पश्चतो मुनेहे. ज्या सांसारिक पदार्थाचा भोग आणि संग्रह करण्यात मनुष्य आपल्याला फार बुद्धिमान चतुर मानतो आणि त्यातच राजी होतो, संसार आणि परमात्मा तत्वाला जाणणारे मननशील संयमी मनुष्याच्या दृष्टीने ते सर्व रात्रीसारखे आहेत, अंधाराप्रमाणे ते आहेत. म्हणजे ज्या सांसारिक पदार्थांचा भोग आणि संग्रह करण्यात मनुष्य स्वतःला फार बुद्धिमान आणि चतुर मानतो, त्यातच तो राजी होतो म्हणजे आनंदी होतो, संसार आणि परमात्मा तत्वाला जाणणारे जे मननशील संयमी मनुष्याच्या दृष्टीने ते सर्व रात्रीसारखे आहेत, म्हणजे अंधाराप्रमाणे. जसे लहान मुले खेळतात त्यावेळी ते लाल पिवळ्या रंगाच्या दगडगोट्यासाठी, काचांच्या तुकड्यांसाठी आपसात भांडतात. जर ते त्यांना मिळाले तर खुश होतात की मला फार मोठा लाभ झाला, जर नाही मिळाले तर ते दुःखी होतात, माझी फार हानी झाली असे त्यांना वाटते. परंतु ज्याला या दगडगोट्याचे काहीच वाटत नाही, असा समजदार व्यक्ती असे समजतो, या दगडगोट्याच्या मिळण्याने कोणता लाभ झाला आणि न मिळण्याने कोणती हानी झाली. समजा या मुलांना दगडगोटे त्यांच्या इच्छेप्रमाणे मिळाले तरी ते दगडगोटे त्यांच्या जवळ किती काळ राहतील. त्याचप्रमाणे भोग आणि संग्रहात मग्न झालेले मनुष्य भोगासाठी भांडण तंटे, कपटनीती, बेईमानी इत्यादी करतात, कारण ते प्राप्त झाल्यास अत्यंत संतुष्ट होतात आणि आमचा फारच फायदा झाला असे समजून समाधान पावतात. परंतु संसाराला आणि परमात्मा तत्वाला जाणणारा मननशील संयमी मनुष्य स्पष्टपणे जाणतो की भोग मिळाले, आदर सत्कार झाला, सुख आराम मिळाला, खायला प्यायला मिळाले, खूप शृंगार केला तरी काय उपयोग, याने माणसाला काय मिळाले, यापैकी यांच्याबरोबर काय जाईल, शेवटी यांच्याबरोबर काही जाणार आहे का. हा मनुष्य या भोगांचा किती दिवस भोग घेईल, किती दिवस याचा जन्म आहे, किती दिवस याच्या जवळच्या वस्तू आहे याच्या जवळ राहणार आहेत, ही त्याची भोगवृत्ती किती दिवस टिकून राहणार आहे. ही वृत्ती पण टिकून राहायला पाहिजे ना भोगांची. भोगाच्या वस्तू मिळाल्या, भोग करण्याची इच्छा आहे, पण ही जी वृत्ती आहे ही वयानुसार किंवा जे काही पुण्यकर्म असेल त्याप्रमाणे ही वृत्ती सुद्धा नाहीशी होऊ शकते. अशा प्रकारे संयमी मनुष्याच्या दृष्टीने त्या लोकांचे जागणे रात्रीप्रमाणे आहे.
तो मननशील संयमी मनुष्य परमात्मा, आपले स्वरूप आणि संसाराच्या परिणामाला तर जाणतोच. तो मननशील संयमी मनुष्य परमात्मा, आपले स्वरूप आणि संसाराच्या परिणामाला तर जाणतोच. तो पदार्थांना देखील चांगल्या प्रकारे जाणतो की कोणता पदार्थ कोणाच्या उपयोगी पडू शकतो, यापासून दुसऱ्यांचा किती लाभ होईल. तो पदार्थांचा आवश्यक त्या ठिकाणी योग्य तऱ्हेने सदुपयोग करतो, त्यांना दुसऱ्यांच्या सेवेत लावतो. कोण करतो? हे मननशील संयमी मनुष्य, जो परमात्मा जाणतो. त्याच्याकडे या वस्तू असल्या तरी पण तो दुसऱ्यांना त्या किती हितावं आहे याचा विचार करतो. जसे डोळ्यात विकार झाला आणि आपण आकाशात पाहिले तर कोळ्याच्या जाळ्यासारखे काहीतरी दिसते, आणि डोळे मिचकावून पाहिले तर मोर पंखाप्रमाणे ते जाळे दिसतात. परंतु तसे दिसत असूनही आपल्या बुद्धीचा असा अटळ विश्वास असतो की आकाशात कसल्याही प्रकारचे जाळे नाही. म्हणजे आपल्याला बुद्धी सांगते की नाही आहे, आकाशामध्ये काहीच नाही आहे. पण डोळ्यांना जेव्हा आपल्याला त्रास होतो, विकार होतो, तेव्हा डोळा मिचकावून पाहिला तर मोरपंखाप्रमाणे दिसते, आणि दुसऱ्यांदा पाहिलं तर कोळ्याच्या जाळ्यासारखे काहीतरी दिसत असते. परंतु तसे दिसत असूनही आपल्या बुद्धीचा असा अटळ विश्वास असतो की आकाशात कसल्याही प्रकारचे जाळे नाहीत. त्याचप्रमाणे इंद्रिये आणि अंतःकरण याद्वारा संसार दिसत असूनही मननशील संयमी मनुष्याच्या बुद्धीत असा अटळ निश्चय असतो की संसार वास्तविक नाही, केवळ भास मात्र आहे. म्हणजे हा संसार दिसतो आहे, हा काही खरा नाही आहे, हा भास आहे. थांबायचं का आता? हॅलो सुचेता, हो, कोणाला काही थांबूयात. बोलायचं? हा, हरकत नाही, थांबूया. थांबूयात. हा, आहे 6 मिनिटं. कोणाला काही चर्चा करायची आहे? आतापर्यंत आपले 69 श्लोक झाले आहे. काही विचारायचं आहे, काही समजलं असेल ते बोलून दाखवायचं असेल? हो. नाही, बऱ्याच जणांनी प्रश्न लिहिलेले आहेत बहुतेक. अच्छा. एक एक कोणाला जर वाचून दाखवायचं असेल तर हँड रेस हो. करा. दुसऱ्या अध्यायावर बऱ्याच जणांनी प्रश्न लिहिलेले आहेत ना. हँड रेस करा हो. म्हणजे मग समजेल. आपण उद्या वंदनाताईंचं विवेचन घेऊयात आणि बाकीचे राहिलेले सोमवारी घेऊयात परत. अच्छा. आणि सोमवारी मग आपण परत वाटल्यास चर्चा करता येईल सर्वांसोबत, की ज्यांनी लिहिले नाही असतील. नाही तर मग अजून 2-3 दिवस मिळतात सगळ्यांना. समजा जर तुम्हाला दुसऱ्या अध्यायाचं टिप्पण काढायचं असेल तर काढून ठेवा, म्हणजे मग आपल्याला चर्चा पण करता येईल त्याच्यावर. नाही, आता काय 3च श्लोक राहिलेले आहेत, तर उद्या 3 श्लोक मी घेऊन गेला आधी 8-10 मिनिटात, आणि मग आपण ताईंचं विवेचन घेऊ त्याच्यावर, पूर्ण अध्यायावर. अच्छा, 3 श्लोकच राहिलेच ना. हा, 3च राहिले आहेत. हो, हरकत नाही, तसंही चालू हा, शकेल. म्हणजे पूर्ण अध्याय होतो, हो, सलग हो. त्याने होईल. आणि आता परत याच्यानंतर काय, हे काय फार उत्सुकता आहे ना, स्थित अगदी प्रज्ञाचा अगदी. मग आज शेवट अजून काय एखादा होतो. हे घेऊन टाकूयात ना, मग हरकत नाही. मग आज थोडस जास्त घेऊन टाकता येईल एखादा अजून. अजून तो एक घेऊ का? स्थितप्रज्ञाचा प्रश्न 2-3 वेळा आलेला आहे, तो पुन्हा येईल का? हो हो हो. तो दर परीक्षेला जवळपास असतोच ताई. ओके ओके, ठीक हम्म, आहे. हम्म. तो पण एकदा आम्हाला सांगाल समजून पण का? एक वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी विचारलाय तो. हो ना. मग त्याच्यासाठीच म्हणलं की तुम्ही जे काही कोणी लिहिलं असेल तर आपण सगळ्यांनी मिळून वाचावं, म्हणजे मग समजतं की काय काय कोणाकोणाचे व्ह्यूज आहेत ते कळतात. हो, चालेल. हम्म. तो प्रश्न आहे का कोणाच्या समोर आता सध्या? स्थितप्रज्ञ मी एकदा वाचला होता तो. कसा आता बोलतो, कसा चालतो. 1 मिनिट. आता आपल्याजवळ काय आहे, पॉइंट आहे, आणि ते विचारलेले प्रश्न आणि पॉइंट यांची आपल्याला सांगड घालून उत्तर लिहायचं आहे. हम्म. अगदी असं काही ते सरळ सरळ चालतो म्हणजे कसा वेडा वाकडा वगैरे असा प्रश्न नाही आहे. तर ते क्रोध हे वगैरे हे जे शब्द वापरलेले आहेत, याच्यात जे आसक्ती हे जे समजावून सांगितले आहे, तर या या पायऱ्यांवरून तो चालतो का, बोलतो कसा, चालतो कसा, दिसतो कसा, काय पाहतो, असे 5 प्रश्न एकंदरीत विचारलेले आहेत. माझ्याकडे एक प्रश्न आहे. स्थितप्रज्ञ के विषय में अर्जुन के कितने प्रश्न और क्या है? हा. ताई, मी हा प्रश्न लिहिलाय. काय विचारला हो. आहे असं विचार. हा, वाचा ना वाचा. मग. हो ताई, हा. 1 मिनिट. हो.
फक्त याच अध्यायात आलेला आहे ना तो स्थितप्रज्ञाचा प्रश्न? हो. हो, या अध्यायात आहे ना, अजून एक पुढे आहे. ओके. तो आता है प्रश्न स्थित प्रज्ञ के विषय में अर्जुन के प्रश्न है और क्या प्रश्न है, कितने प्रश्न है और क्या है? स्थित हा. प्रज्ञ के विषय में अर्जुनचे 4 प्रश्न आहेत. हम्म. हम्म? हम्म. आणि पहिला प्रश्न, अखंड समाधीत राहणाऱ्या मनुष्याचे लक्षणे कोणते आहेत? स्थिर बुद्धी असणारा मनुष्य काय बोलतो? तिसरा प्रश्न, स्थिर बुद्धी असणारा मनुष्य किंवा साधक कसा असतो आणि तो कर्म कशा प्रकारे करतो? म्हणजे असे 4 प्रश्न विचारले. अच्छा. प्रज्ञ कोणाला म्हणावे व तो कसा ओळखावा? म्हणजे असे मी ज्ञानेश्वरी मध्ये आहे म्हणून मी लिहिलंच आहे त्याचं पण तो स्थित प्रज्ञ वाचा ताई, वाचा. हा, पूर्णच वाचा ना उत्तर. हो, स्थित प्रज्ञ कोणाला म्हणावे व तो कसा ओळखावा, हा एक प्रश्न आहे. आणि त्याची बुद्धी परमात्म्या ठिकाणी स्थिर झालेली आहे. तो सदैव समाधी सुखात रममान होतो. त्याला कोणत्या लक्षणाने ओळखावे, तो कोणत्या स्थितीत असतो व त्याचे आचरण कोणत्या प्रकारे आहे, हे असे 4 प्रश्न विचारले स्थित प्रज्ञाच्या ह्याच्यात अर्जुनाने. समजले का ताई? हो काय हो घाई झाली? हो, त्याचे 54. उत्तर, हा, त्याचे उत्तर पण वाचा. हा, उत्तर नाही लिहिले ताई, फक्त तेवढंच विचारलं होतं ना मी, म्हणजे कोणते प्रश्न विचारले. हा, नाही, आता हे जे दिले ना ताई, हे नुसते हा. प्रश्नच सांगून उपयोग नाहीये. तर हम्म. प्रत्येक प्रश्नाचं आपल्याला एक्सप्लेनेशन करावं लागणार आहे. बरं 20 बरं, मार्काने हा नाही. प्रश्न 20 होता स्थित प्रज्ञ के विषय में म्हणजे अर्जुन किती, ने 5 जरी कितने मार्काचा, प्रश्न. हा, 5 जरी मार्काचा प्रश्न असेल हा तरी, आता हे 4 प्रश्न आहेत, 20 मार्काचा हा प्रश्न असणार आहे. तर बरं. हे 4 प्रश्न प्लस त्याचं डिस्क्रिप्शन असं मिळून 20 मार्क पडणार आपल्याला त्याच्यामध्ये. हे हो पहा, का? अध्याय 54 आहे ना. 5 मार्काचा प्रश्न होता म्हणून मी तेवढंच लिहिलंय, म्हणजे किती बर. प्रश्न विचारले आणि कोणते. अच्छा, अध्याय, ऐका ते 1 मिनिट. 71 मधलं पण आहे बरं का? बरोबर. हा, 1 मिनिट. अध्याय 54, हे अध्याय 2, 54वा जो प्रश्न आहे, अर्जुन उवाच स्थितधिक किम प्रभाषेत, म्हणजे तो स्थिर बुद्धी झालेला मनुष्य कसे बोलतो हे लिहायचं हा. आहे. किमासित म्हणजे तो कसा बसतो, व्रजेत किम म्हणजे तो कसा चालतो, अर्थात व्यवहार कसा करतो. आता हे जे 3 प्रश्न आहे, या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर 55, 56, 57, 58 मध्ये दिलंय. तर या 4ही श्लोकांचं आपल्याला थोडक्यात 10-10 ओळीमध्ये, 8-8 ओळीमध्ये पूर्ण विवेचन करायचं आहे. तर बरं. आपण नुसतं प्रश्न लिहून काही उपयोग नाही ना. काय आहे, जेव्हा आपण एवढ्या मोठ्याची परीक्षा देतोय बँकेची, तर ते आता डायरेक्टली असा खूप विचार नाही आपल्याला. काय की त्यांना माहितीये की हा, म्हणजे हे लोक अभ्यास करतात आहे, तर प्रश्नाचं उत्तर लिहावं ही त्यांची अपेक्षाच आहे. आणि ज्या अर्थी त्यांनी एवढं विचारलंय, तर आपल्याला सांगावंच लागेल तो कसा चालतो बसतो. आता चालणे याची क्रिया काय दिली आहे की कसा व्यवहार करतो. चालणे म्हणजे चालणे नाही, व्यवहार कसा करतो म्हणजे चालणे. व्रजेत किम, आता तिथे तुम्ही सगळ्यांनी लिहून ठेवा की हा प्रश्न अध्याय श्लोक क्रमांक 54 मध्ये आहे. आणि याची उत्तरं नंतर दिलेली आहेत. आणि या साधक संजीवनी मध्ये अगदी सरळ सरळ लिहिलंय. अर्जुनाच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे 55 मध्ये आहे. तर यांचा जास्त अभ्यास करायचा. आणि मग अर्जुनाने काय विचारलं, तर त्याच्या आधी अर्जुनाची जी पार्श्वभूमी आहे की तो काय काय त्याच्या मनात विचार होतात, हे सुद्धा 8-10 ओळींमध्ये लिहावं लागेल आपल्याला. आपण डायरेक्ट प्रश्न नाही लिहू शकत ना, कसा बोलतो, कसा चालतो, कसा राहतो. तर आधी ते अर्जुनाच्या मनात काय द्वंद्व होतं, मी युद्ध किंवा करू किंवा न करू, तर त्याचं आपल्याला थोडंसं लिहावं लागेल ना मागचं. 54 का? 54. ओके ओके. हा, स्थितप्रज्ञ कसा बोलतो हे 56 मध्ये आहे. नंतर कसा, पहिला प्रश्न जो आहे किरण कसा करतो तो. कसा बोलतो हे 55. हा, 55 मध्ये आहे. कसा बोलतो हे 56 मध्ये आहे. तर हे असं प्रत्येक त्यांनी दिलेलं आहे. तर हे यांनी जे खूप मोठं उत्तर लिहिलेलं आहे, याच्या आपल्याला थोडक्यात आपल्याला काय समजलंय ते आपल्या शब्दांमध्ये लिहायचं आहे. वासना, आसक्ती, कामना, आशा, लोभ, तृष्णा, हे सगळे महत्वाचे पॉइंट आहे. हे सगळे एकमेकांना
कनेक्ट करून ते व्यवस्थित लाईन मध्ये लावून त्याचं लिहायचं आहे. म्हणजे जेणेकरून लिहायला पण आपल्याला सोपं पाहिजे, समजणाऱ्याला तपासणाऱ्याला सुद्धा ते आनंद वाटला पाहिजे की या बाईला हे सगळं कळलेलं आहे. या बाईला म्हणजे या प्रश्नकर्तीला किंवा आपण सगळ्यांना, तुम्हाला नाही मी म्हणत आहे, प्रश्न म्हणजे जे परीक्षेला बसले आहेत त्या सगळ्यांना असा त्याचा अर्थ आहे. समजलं? समजलं का? 71 मध्ये पण सांगितलंय ना त्यांनी. हो, म्हणजे पूर्ण त्याच्यानंतरच आहे. हा 55 ते 72 पूर्ण ते काय आहे तेच आहे पूर्ण. कसं वागावं आणि कसा परमात्मा प्राप्ती करावी आणि कसे आपले गुण आणि दुर्गुणांचा विचार करावा आणि बुद्धी कशी वापरावी याच्यासाठीच पूर्ण त्याला सांगितलंय. आणि मग त्याला एवढं सगळं समजावून सांगितल्यानंतर मग कसे कर्म करायचे, मग ते कर्मयोग हे अध्याय 3 पासून सुरू होतात. आणि हे सांगताना सुद्धा त्याने खूप विषय सांगितलेले आहेत की आता तू युद्ध तर सुरू केलाय पण तू आता कसं वागायचं आहे तेवढं ते सगळं आहे. पूर्ण लिहायचं का मग? नाही नाही, एवढं पूर्ण तर आपण लिहू शकत नाही ना, एवढी कॉपी नाही मारू शकत. आपल्याला नाही, याच्यातलं थोडक्यात जे थोडक्यात. समजलं आहे म्हणून प्रत्येकीने जे उत्तर लिहिलं ना ते प्रत्येकीने वाचून दाखवा 2 मिनिटात 3 मिनिटात की या प्रश्नाचं उत्तर मी काय लिहिलंय. म्हणजे आपल्याला ते वाचून त्याच्या सूचना देऊन आपण आपल्याला आदर्श उत्तर लिहायचं आहे. आपल्याला मुळातच परीक्षा खूप सिन्सिअरली आणि चांगली द्यायची आहे. ठीक आहे. असं लिहून 4-5 ओळीत लिहिलं आणि कसं तरी अक्षर काढलं, कारण की ते हाताने लिहून पाठवायचं आहे. आधी रफ लिहा, मग फेअर करा, मग अजून फेअर करा. मग आपल्याला तो विषय कळला की मग तो विषय आपण चांगल्या पद्धतीने लिहू शकतो. म्हणजे फायनल पेपरला सुद्धा आपण तो अजून चांगला विषय समजावून सांगू शकतो. बरोबर. आता हे जे प्रश्नपत्रिका आहे 2 ते 3 प्रश्नपत्रिका जे आल्यात आपल्याकडे, त्याच्यामध्ये जो स्वरूप आहे प्रश्नपत्रिकेचं तशाच टाईप मधून त्याच याच्यामधून आपल्याला प्रश्नपत्रिका मिळणार आहे. ताई, हा प्रश्न होता किती प्रश्न विचारले आणि कोणते, पण कोणते विचारल्यावर ह्याचं सगळं विश्लेषण करायचं का मग? हो, कोणते म्हणल्यावर नुसतंच फक्त प्रश्नच नाही लिहायचे, तर प्रश्नासोबत त्याचं उत्तर सुद्धा द्यायचं की कशामुळे काय नाही सगळं व्यवस्थित असं. म्हणजे कसं आचरण करतो तो तेच कसं आचरण करतो ते लिहायचं असं का? हा, कसं आचरण करतो ते पण लिहायचं आणि का बरं बरं. आचरण करतो तसं ते पण लिहायचं. हम्म. मला वाटलं 5च मार्काचा होता म्हणून म्हणजे किती आणि कोणते विचारले म्हणून असं शॉर्ट झालं माझं. अच्छा, नाही ठीक आहे. ज्ञानेश्वरी तर एवढं सुंदर लिहिलंय ताई. कितीही शॉर्ट जरी झालं ना तरी 15 ते 20 एक पान भर तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आलंच पाहिजे. हो. हा 5 मार्काच्या. हो, 5 मार्काच्या सुद्धा प्रश्नाचं उत्तर कमीत कमी एक पान तर झालंच पाहिजे. बरं. ओके. हो, मला किती आणि कोणते मुळे मी तसं लिहिले. मी उद्या बरं. लिहिते त्या 1-2 दिवसात लिहिते वाटल्यास. हरकत नाही. मला विषय समजलाय छान तो. गुड, छान. तुम्ही लिहा प्रयत्न आणि करते. आम्हाला पण सांगा म्हणजे आम्हाला पण कळेल. हा हो ताई, हो. तेच विचार होते मी. म्हणजे समजेल तरी उत्तर कसं येते. बरोबर. नाही ताई, ज्ञानेश्वरीत खूप छान लिहिले थोडक्यात असं. हो. बरोबर. आणि दुसरा एक प्रश्न होता, कुरुक्षेत्र को धर्म क्षेत्र किस लिए कहा गया? बरोबर. ते पहिल्याच याच्यामध्ये आहे बघा. पहिल्याच अध्यायामधलं आहे ते. हा, पहिल्याच अध्यायामध्ये पहिल्याच 2-4 पहिल्याच ओवीमध्ये पेजवर. आहे. हा, याचं सुद्धा पहिला उत्तर श्लोक आहे ना, प्रत्येकाने लिहून काढा. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, त्या श्लोकावर लिहिले. कोणी सांगू शकतं का त्याचं विवेचन? असं करू नका. अध्याय 2 वाचला म्हणून अध्याय 1 विसरलो. पहिलं वाक्य, पहिला श्लोक लक्षात ठेवल्याशिवाय काहीच नाही करू शकत आपण. पहिल्याच ठिकाणी लिहिलेलं आहे की धर्मक्षेत्राला कुरुक्षेत्र का म्हणलेलं आहे. हो, व्याख्या त्याची. हा, त्याची व्याख्या सुरुवातीला दिलेली आहे. कुरुक्षेत्रात देवांनी यत्न केला होता. कुरु राजानेही येथे तपश्चर्या केली होती. यज्ञातही धर्ममय कर्म झाल्याने आणि कुरु राजांनी तपोभूमी असल्याने त्या ठिकाणालाच धर्मभूमी कुरुक्षेत्र असे म्हटले. बरोबर. त्याच्या खाली परत दिले त्याचं डिस्क्रिप्शन.
हम्म. पण ते धृतराष्ट्राचा अभिप्राय दिला होता ना तो. हो. कुरुवंशी आणि भूमी आहेत की हे केवळ युद्धभूमीच काही नाही तर तीर्थभूमी आहे. त्या ठिकाणी मनुष्य जिवंतपणे पवित्र कर्म करून आपले कल्याण करू शकतो असा विचार करून तेथे तसेच श्रेष्ठ पुरुषांनी संमती घेऊन लौकिक आणि पारलौकिक लाभ घ्यावा या दृष्टीने ही भूमी युद्धासाठी निश्चित केली आहे. आता इथे सगळ्यात शेवटी दिले बघा, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे पदापासून सर्वांनी हाच बोध घेतला पाहिजे की कोणतेही कर्म धर्माला अनुसरूनच करावे. प्रत्येक कार्य सर्वांच्या हिताच्या दृष्टीनेच केले पाहिजे, केवळ आपल्या सुख आरामाच्या दृष्टीने नव्हे. आणि कर्तव्य अकर्तव्य याविषयी शास्त्राचा विचार समोर ठेवला पाहिजे. हा त्याचा मतितार्थ आहे सगळ्या शेवटचा. म्हणजे ते असं म्हणत होते भगवंत अर्जुनाला की तुमचा धर्म काय आहे, क्षत्रिय आहे तुम्ही, आणि जर तू इकडे नातेवाईकांकडे पाहतो आहे आणि तू तुझा धर्म विसरतो आहे, क्षत्रियाने काय करायचं असतं, युद्ध करायचं असतं. तर तुझं जे आहे, तुझे इतकं युद्ध कले तू निपुण आहे, म्हणजे तू तुझं शिक्षण पण घेतलंय, मग ते शिक्षण घेतल्यानंतर तसे वागणे हा सुद्धा एक धर्माचाच भाग आहे. आणि आपला जर धर्मच आपला क्षत्रिय आहे तर तू युद्ध करायला का घाबरतोय? म्हणून तू काहीही बाकीचा विचार सोड, पण तू धर्माप्रमाणे वाग. आणि नंतर आता अध्याय 3 मध्ये आहे स्वधर्माचा विचार कर. स्वधर्म जो असतो तो कोणीही सोडू नये. म्हणून त्याच्यात धर्म जे सांगितले आहे त्याच्यात तेच सांगितले आहे की तुम्ही धर्माने वागा. म्हणजे तुम्हाला जे काही निहत कर्म दिलेलं आहे तुमच्या स्वभावानुसार जन्मानुसार, त्या कर्मानुसार आपले आयुष्य आपण घालवावे आणि तसे वागावे. ताई परीक्षेची तारीख सांगितली आहे का? हो, नोव्हेंबर मध्ये आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या अच्छा. आठवड्यामध्ये येणार, म्हणजे येणारच. अच्छा. हा, कदाचित लवकरही एखादा आठवडा येऊ शकतो. आणि अच्छा. तेव्हा दिवाळी असती. दिवाळीला आपण काही नसतो, कधी सगळेजण कधी बिझी आहे असतात. परीक्षा? हम्म. 5 तारखेला दिवाळी संपणार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात धरून चालायचं. नोव्हेंबर मध्ये हा, परीक्षा आहे. 5 तारखेला दिवाळी संपली की प्रत्येकीने आधी कच्चं टिप्पण काढायचं, मग परत एकदा दुसऱ्यांदा लिहायचा आणि तिसऱ्यांदा फायनल पेपर लिहायला घ्यायचा. त्याच्यात रस्व दीर्घ चुका करायच्या नाही आणि आपलाच पेपर आपण 2-3दा वाचून घ्यायचा की कसं काय झालंय ते. आणि रफ असल्यामुळे आपण त्याच्यात बदल करू शकतो. आपल्याला तिसऱ्यांदा जर वाटलं की अजून छान लिहायला पाहिजे, अजून मला समजतंय मी अजून चांगलं लिहू शकते, तर घरच्या घरी आपण बदल करू शकतो. अगदी पण साधारण एका पेपरला किती पान असले पाहिजे? ते पूर्ण नंतर त्या पेपरला सांगतील. ते पूर्ण सध्या फक्त आपल्याला अभ्यास करायचे, ते पेपर नंतर किती, पानं किती असले पाहिजे याचा हे नाहीये ताई. काहीच नाहीये. 20 लावा 25 लावा तसा काही संबंध नाही आहे. फक्त पानं लावताना जेव्हा आपण एकदमच न लावता 4 पानी एकदमच घ्यायचं, तेवढं पूर्ण लिहायचं, नंतर दुसरं पेज लावायचं. म्हणजे समजा जर काही चुका झाल्या तर तेवढंच आपल्याला रिप्लेस करता यावं यासाठी. आणि दुसरी गोष्ट अशी की त्याला पाकिटात टाकून द्यायचे का ते हो पाठवायला? हो हो, आणि पाकिटावर पण नाव वगैरे सगळं लिहायचं? सगळं लिहायचं, सगळं लिहायचं. तुमचा पत्ता लिहायचा विशेष म्हणजे. ओके. हा, ते सगळं सांगतील आपल्याला. आजपासून त्याची गरज नाहीये. त्याच्यानंतर आपल्या 1-2 नक्कीच ताईंसोबत चर्चा होणार किंवा मीटिंग्स होणार आहेत आणि त्याप्रमाणे त्या वेळेला ते सगळं सांगणार आहेत ताई. ठीक आहे. आपल्याला सध्या महत्वाचं फक्त अभ्यास करणे, पेपर लिहिणे. पेपर लिहिणे. आता हा जो प्रश्न आहे स्थितप्रज्ञाचा, हा सगळ्यांनी लिहा आणि सगळ्यांनी सोमवारी आपण याचं वाचन करूया, प्रत्येकीने जे लिहिलंय त्याचं. हो, हरकत आणि नाही. मग त्याच्यावर चर्चा करूया, म्हणजे आपल्याला छान कळेल हा विषय. मग परत आपल्याला नाही उघडला दिवाळीमध्ये तरीही चालेल, इतकं क्लिअर अभ्यास व्हायला पाहिजे. बरोबर. चालेल चालेल. म्हणूनच प्रत्येकाला एक विनंती आहे की जे काही तुम्ही लिहिता, जे काही आता प्रश्न सोडवत आहात, ते इथं वाचत चला. म्हणजे आपल्याला कळतं की डिस्कशन केल्यावर की काय लिहायचं आहे, कसं लिहायचं आहे. हे तुम्ही लिहिलं आम्हाला कळेल, अजून दुसऱ्यांचे व्ह्यूज त्याच्यामध्ये ऍड होतील, तर एक समग्र आपल्याला अभ्यास करता येईल त्या पद्धतीने. चालेल, चला झालं का? चालेल. हो, चला. माझा क्लास चालू होतो बरं, 4ला क्लास चालू होतो नाही, आपण दुसरा. आता ठेवूयात. आज आपण हो आता थांबूया तिथेच, कारण हो उशीर चालेल. झालेला आहे.
चालेल श्री चला जय श्रीकृष्ण. कृष्णार्पणमस्तु. हो जय श्री कृष्ण. चालेल. वंदनाताई, उद्या तुमचं आहे विवेचन दुसऱ्याच हो अध्यायावर. हो 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 चालेल. चालेल. हा चालेल. मी मी 3 श्लोक उरलेले आधी घेऊन घेते हो आणि मग ते पूर्ण अध्याय संपेल मग आपला. बरोबर, अगदी बरोबर. हो चालेल. चालेल. हो. ठीक आहे ठीक आहे. आणि जय तिसरा श्री अध्याय कृष्ण. कोण वाचणार आहे? मीनाताई ना बहुतेक. शकुंतलाताई, तुमचा कुठला अध्याय आहे? माझा 5वा आहे ताई. ताई, तुमचा 5वा आहे ना? हा. मीनाताई, तुम्ही तिसरा वाचणार होतात ना? मीनाताई सेनाड. हो हो म्हणले ना. हा तेच म्हणलं. म्हणजे मग मग मी वाचणार. हो, आता ते सोमवारपासून सुरुवात होणार आहे म्हणून म्हणले. ठीक आहे ना, हा काही चालेल. प्रॉब्लेम नाही. हा चालेल चालेल. आठवण करून दिली ठीक. ताई फक्त. हो हो चालेल. ठीक आहे ठीक. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. चालेल चालेल. जय श्रीकृष्ण सर्वांना. चौथा जय अध्याय कोण घेणार आहे? तयारी करून ठेवा आणि मला सांगा. चल, जय श्रीकृष्ण सर्वांना. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण.